श्रीमती पार्वती विश्वनाथ इनामदार यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2024 या कालावधीत महावीर मंगल कार्यालय जामखेड या ठिकाणी रोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत प्रज्ञाचक्षु सद्गुरू श्री मुकुंद काका जाडदेवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हरिभक्त परायण श्री गोविंद महाराज जाडदेवळेकर यांची नारद भक्तिसूत्र या विषयावर प्रवचनमाला संपन्न झाली. जामखेड तालुक्यातील शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या प्रवचनमालेला उपस्थिती दर्शविली. त्या प्रवचनमालेचाच भाग आपण ऐकूयात. पूर्ण ब्रह्मपरानंदम ईशमानंदी वल्लभम वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम्. अथातो भक्तिं व्याख्यास्यामः. आनंदकंद भगवंताजी आपल्या सगळ्यांवरच खूप मोठी कृपा आहे की जेणेकरून आपल्याला कोणत्या ना कोणत्या का निमित्तानं होईना परमात्मा त्याच्या साधनेत आकृष्ट करतो. आवडती व्यक्ती असली, निमित्त कोणतंही असो, त्यांना बोलवलं जातं. अहो आमच्याकडे बारसे या, अहो आमच्याकडे लग्न आहे या. तसं देव जामखेडकरांना कोणत्या ना कोणत्या निमित्तानं बोलवत राहतो. अहो चला गीता यज्ञ या, गीतेचं पारायण या. आणि त्याच्याकरता आदरणीय हरिभक्तीत पारायण बागडे सरांना नेमून ठेवलं इथं. कोणत्या ना कोणत्या निमित्तानं बोलवत चालायचं. आणि लक्षात ठेवा, याच्या इतकी महत्त्वाची गोष्ट जगात दुसरी कोणतीच नाही. बाकी सगळं मिळेल, पण भगवंताचं चिंतन आपल्याला मिळत नसतं. हे करवून घेणारा मिळावा, हे करता यावं. आपली इंद्रिय, श्री तुकाराम महाराज जसं म्हणतात, पडिले वळण इंद्रिया सकळा. या पद्धतीनं इंद्रियांना वळण लागावं. ते केल्याशिवाय निभू नये, अशा अवस्थेत जाण्याचा हा पंथ आहे. हा सोपा पंथ आहे. आणि याच दृष्टीनं आदरणीय इनामदार सर यांनी आपल्या मातोश्रींच्या आदरणीय पूज्य पार्वती काकू यांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या नारद भक्तिसूत्राच्या विवेचनाची योजना केली, आयोजन केलं. गंमत अशी आहे, आपल्या सगळ्यांचीच इच्छा पूज्य काकाजींनी बोलावं अशी आहे. सगळ्यांना हे वाटतंय आणि मला पण तेच वाटतंय. पण आत्ताची त्यांची स्थिती पाहता, आरोग्याची परिस्थिती पाहता, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की खूप कमी बोला, की त्यांना ते जन्मभर जमलं नाही. कमी बोलणं नाही जमलं त्यांना. आणि आजही ज्या वेळी शक्य होतं त्यावेळी ते बोलल्याशिवाय राहत नाहीत. परंतु परवा आळंदीला कीर्तन झाल्यानंतरही आणि काहीशी स्थिती अजून तितकी पूर्ण झाली नाही. शारीरिक म्हणून सगळ्यांचा आग्रही त्यांना आहे. या दृष्टीनं आता आपल्याला त्यांची उपस्थिती असणं काय असतं. महात्म्यांचं बोलणं महत्त्वाचंच आहे, पण महात्म्याचं बोलणं आचरणात आलं तर महत्त्वाचं आहे. नाहीतर मग त्यांचं सान्निध्यही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांच्या सान्निध्यात राहून, त्यांच्या दर्शनात राहून, त्यांच्या कृपेच्या
परिपोषात राहून आपण आपलं जीवन धन्य करावं. आणि निश्चित गोष्ट ही आहे की सरांची श्रद्धा आहे, आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे, त्यांची उपस्थिती आहे आणि त्यांच्या आज्ञेनं जर इथं बसणं झालं असलं जरी ते गप्प बसले असले तरीसुद्धा माझ्या मुखातून तेच बोलणार आहेत, यात कोणतीही शंका बाळगू नका. निश्चित तेच बोलतील. विषय ज्या निमित्तानं आहे, खरं तर हा खूप मोठा आदर्श प्रस्थापित होतो आहे. ज्या मातोश्रीचे आपल्यावर सगळ्यात अधिक उपकार असतात, त्याचं कारण आहे बरं. शास्त्रकारांनी ही गोष्ट स्पष्ट सांगितली. उपाध्यायात दशाचार्यः आचार्यात्तु शतं पिता पितुस्सहस्रम माताच गौरवेण अतिरिच्यते. आपले जे उपाध्याय असतील, आपल्याकडून चांगलं कर्म करवून घेणारे जे असतात त्यांना उपाध्याय म्हणतात, पुरोहित म्हणतात. पुरोहितापेक्षा 10 पटीनं आचार्य म्हणजे आपले गुरुदेव श्रेष्ठ असतात. आपले गुरुजी ज्यांनी आपल्याला सन्मार्ग दाखवला, ज्यांनी आपल्याला मंत्र दिला, ज्यांनी आपल्याला ते तत्व जवळ यावं अशा पद्धतीच्या योग्यतेचं बनवलं, अशा प्रकारचे गुरुजी आपल्या उपाध्यायांपेक्षा 10 पटीनं मोठे असतात. आचार्यांपेक्षा वडील 100 पटीनं मोठे असतात. आचार्यात्तु शतं पिता, वडील 100 पटीनं मोठे असतात. पण वडिलांच्या पेक्षा 1000 पटीनं आई मोठी असते. आईचं महत्व या दृष्टीनं सांगितलं आहे. संन्याशाच्या बाबतीत असं वर्णन आहे की संन्याशानं कुणालाच नमस्कार करायचा नसतो. अगदी वडिलांनाही संन्याशानं नमस्कार करू नये हा नियम आहे. अगदी देवाला सुद्धा त्यानं नमस्कार करायचा नसतो. देवाच्या समोर गेल्यानंतर अशा 2 मुठी करायच्या फक्त, मारायला नाही. देवा तू मी बरोबरचा आहे हे सांगण्याकरता त्या मुठी करायच्या असतात, नमस्कार करायचा नाही. नारायण स्वरूप संन्यासी असतात. पण ज्यावेळी मातृभूमी किंवा माता यांच्या सान्निध्यात संन्यासी येईल त्यावेळी त्यानं साष्टांग नमस्कार करावा, अशा प्रकारचा नियम. जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी, रामप्रभूंचं वाक्य आहे. तर ही गोष्ट आहे. म्हणून आईच्या बाबतीत हे महत्व वर्णन केलं. आता आम्ही ज्या लातूरच्या जवळ शिवणी नावाचं गाव आहे तिथे कथा करून आलो. तिथे आमचे जगन्नाथराव पाटील इथेही बसलेले आहेत. तर त्यांनी सुद्धा ही भागवत कथा त्यांच्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणानिमित्त केली. तर ही गोष्ट आहे की आपल्या आईच्या निमित्तानं आईचा उत्सव असेल तर त्याकरता काय करावं? आईची पूजा करावी, पाद्यपूजा करावी, आईला काही द्यावं. पण खरं सांगू, आईला ज्यात आनंद आहे ते देणं महत्त्वाचं असतं. आणि जर आईला हा आनंद आहे की पारमार्थिक महोत्सव या निमित्तानं व्हावा आणि आपल्या निमित्तानं सगळ्यांना पारायण घडावं, सगळ्यांना चिंतन घडावं, लक्षात ठेवा त्या आई इतकी धन्य आई दुसरी कोणती नाही. जो असे जागता आपुली अहिता, जो असे जागता आपुली अहिता, जो असे जागता आपुली अहिता, जो असे जागता. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, होळी कन्या पुत्र भोक्ती जे सात्विक, होळी कन्या पुत्र भोक्ती जे सात्विक. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, होळी कन्या पुत्र होती सात्विक, होळी कन्या पुत्र
जगप्रसिद्ध प्रमाण आहे. आपुलिया हिता जो असे जागता, जो आपुलिया हिता जागता असे तयाचिया माता पिता धन्य. आपलं हित करण्यात जो सतत जागृत आहे त्याचे आई वडील धन्य आहेत. आणि म्हणून हित कोणतं आहे तर परमार्थ करणं, परमार्थ जगणं आणि परमार्थ घडवणं याला हित म्हणतात. व्यावहारिक हित होत राहतं, पारमार्थिक हित करीत राहावं लागतं. असो, आणि या दृष्टीनं चिंतन कोणतं करावं हा विचार जेव्हा आला त्यावेळी सरांनी म्हटलं आम्हाला भक्तीची सूत्र ऐकायची आहेत. भक्तीच्या सूत्रांच्या प्रकारामध्ये अनेक महात्म्यांनी भक्तीची सूत्र रचलेली आहेत. प्रामुख्यानं शांडिल्य ऋषींनी भक्तीची सूत्र रचलेली आहेत. परंतु प्रचारात असलेल्या सूत्रांचा विचार केला तर देवर्षी नारदांची सूत्र ही प्रामुख्यानं सगळीकडे प्रसिद्ध असलेली सूत्र आहेत. शांडिल्य ऋषींची सूत्र महत्त्वाची नाहीत का तर ती महत्त्वाचीच आहेत. परंतु देवर्षी नारद आणि भक्ती यांच्या संबंधाचा इतिहास ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी शांडिल्यांचा आणि भक्तीचा तसा संबंध आला नाही जसा नारदांचा आणि भक्तीचा संबंध आलेला आहे. श्रीमद भागवत ऐकणारे जवळजवळ सगळेच श्रोते इथे आहेत, ज्यांनी 15-15 वर्ष भागवत, 18-18 वर्ष ऐकलेलं भागवत आहे. किती? 30 वर्ष ऐकलेलं आहे भागवत. जर तुम्ही भागवत ऐकलंय तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, नारदांचा आणि भक्तीचा संवाद कोणत्या स्कंधात आहे? साधो क्षणं तिष्ठ. सांगा कोणत्या स्कंधात आलाय? 30 वर्ष ऐकलंय ना भागवत. महात्म्यात आलं कोणतरी म्हणलं नाही, इकडं का सांगितलंय, वर सांगितलंय. थांबा तुम्ही, लक्षात नाही ना? बरं, भागवतात आहे का दुसऱ्या पुराणात आहे? तुम्ही मला काय पहिल्यांदाच आम्हाला बुचकळ्यात टाकायला लागले. भागवताच्या महात्म्यात आलेलं आहे, भागवतात नाही आलं. भागवताच्या अगोदर आपण जे महात्म्य ऐकतो त्या भागवताच्या अगोदर आपण जो महात्म्याचा भाग ऐकतो त्या महात्म्याच्या म्हणजेच पद्मपुराणाच्या संबंधानं भक्तीचा आणि देवर्षी नारदांचा संवाद आलेला आहे. देवर्षी नारदांचं स्वरूप आपण जर पाहिलं तर एकमेव ऋषी असे आहेत जे प्रत्येक क्षेत्रात आहेत, जे राजकीय क्षेत्रातही आहेत, जे सामाजिक क्षेत्रातही आहेत, जे आध्यात्मिक क्षेत्रातही आहेत, जे कर्माच्या क्षेत्रातही आहेत. कोणतंही क्षेत्र नारदांचं सुटलेलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून भक्तीच्या सूत्रांचा विचार करताना आपला जर हा गैरसमज असेल केवळ भक्तीच आपल्याला ऐकायची तर तशी ऐकता येत नाही, कारण सगळे क्षेत्र त्याच्याशी संबंधित आहेत. याकरता मी थोडंसं नाथ भागवतातलं प्रमाण देऊन आपल्याला सांगतो. देवर्षी नारदांचा विचार केला तर देवर्षी नारद सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. कुणी असं आहे का की देवर्षी नारदांचा द्वेष करतं? नाही. हो, भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये वसुदेवांचा आणि नारदांचा संवाद आला. त्यात वसुदेवांच्या मुखातून नारदांचं मोठेपण सांगत असताना नाथ महाराजांनी या नारदांच्या सगळ्या पैलूंचा विचार केला. थोडा ऐका. तू देवांचा आप्त होसी, दैत्यही विश्वासती तुझ पाशी,
रावण तुझ नेऊन एकांतासी निज गुह्यासी स्वये सांगे. वसुदेव म्हणतात तू देवांचाही नातेवाईक आहेस, देवांच्याही जवळचा आहेस. नारदा, आपण देवांच्या जवळचे आहात, पण देवांच्या जवळचे आहात म्हणून दैत्य तुमच्यावर विश्वास करीत नाहीत असं नाही. दैत्य सुद्धा तुमच्यावरच विश्वास ठेवतात. रावणाला जर काही वाटलं तर एकांतात तुम्हाला नेऊन सल्ला मसलत करण्याचं काम रावण तुमच्याशी करतो. हे तुमचं मोठेपण आहे. पुढे ऐका. शेखी तमाचा काय देव रावणे घातले बंदी तो रावण तुझे चरण बंदी. शेखी रामाचा आप्त तू त्रिशुद्धी विराम तुझ मधी असेना. तू रावणाचाही आप्त आहेस, रामाचाही आप्त आहेस. सगळ्या देवांना रावणानं बंदीत घातलं होतं, पण तरी सुद्धा देवांच्या जवळचा असूनही देवर्षी नारदांच्या बद्दलचं प्रेम रावणाच्या अंतःकरणात आहे. असं होता येतं का? माणूस एकाच बाजूचा असतो का दोन्ही बाजूचा होऊ शकतो? मी पक्षाचा नाही म्हणत, बाजूचा म्हणतो. एकाच बाजूचा असतो का दोन्ही बाजूचा होतो? एकीकडे आला राक्षसांच्या बाजूचा आहे तो देवाच्या बाजूचा होऊ शकत नाही. ऑलराऊंडर देवाच्या बाजूचा जो असतो तो राक्षसांच्या बाजूचा होऊ शकत नाही. आत्ताच्या काळात असं असतं का हो कोणी जे दोन्ही बाजूचं असतं? त्यांना म्हणतात पत्रकार. पत्रकार दोन्ही बाजूंचे असतात. आणि देवर्षी नारद म्हणजे पत्रकार आहेत. सगळ्या पत्रकारांचे शिरोमणी म्हणजे देवर्षी नारद आहेत. तिथे वर्णन येतं की प्रल्हाद उपदेशिला जेव्हा दैत्यपुत्र न म्हणसी तेव्हा तुझिया कृपेचा हेलावा तो निज विसावा दीनांचा. प्रल्हाद तुझ्या जवळ आला, प्रल्हादाला तो उपदेश केला, पण प्रल्हाद दैत्याचा बालक आहे म्हणून त्याला उपदेश करायचा नाही हे मात्र तू ठरवलं नाहीस. देवर्षी नारदांची विशेषता आहे. म्हणून एकीकडे प्रत्येक क्षेत्रामध्ये देवर्षी नारदांचं योगदान आहे. प्रत्येक क्षेत्र, कोणतंही क्षेत्र आपण घ्या, सामाजिक क्षेत्रात तितकंच योगदान आहे, राजकीय क्षेत्रामध्येही तितकंच योगदान आहे. ज्या ज्यावेळी राज्यांचा विचार आला त्या त्यावेळी देवर्षी नारदांची सल्लामसलत केल्याशिवाय कंस होता. कंस कुणाशी सल्लामसलत करत होता? नारदांशी करीत होता. नारदांनी योग्य त्यावेळी. बरं, नारदांच्या बाबतीत अजून एक म्हटलं जातं की नारदांचा दुर्गुण कोणता आहे हो? नारद कसे आहेत? कळ लावेत ना नारद. नारद कळ लावतात. पण संतांनी त्याचं उत्तर असं दिलं की नारद कळ लावतात हे बरोबर आहे, पण नारद खोटं बोलत नाहीत, नारद खरं बोलून कळ लावतात. कशी? विचार करा. कंसाला ज्या ज्या वेळी नारदांनी सांगितलं त्यावेळी खोटं सांगितलं का खरं सांगितलं? प्रत्येक गोष्ट खरी सांगितली. फक्त एक आहे, ते टाईम सांभाळतात. कोणत्या वेळी काय उघडं करायचं ही गोष्ट मात्र पक्की सांभाळतात नारद. सगळ्याचं कल्याण असतं. त्यात कल्याण आहे. कंसाच्या मृत्यूला कारण नारदांचं बोलणं झालं असलं तरी सुद्धा ते कंसाच्या कल्याणाकरता झालं हे लक्षात ठेवायचं. म्हणून एकीकडे वागत असताना सगळ्यांशी समन्वयानं वागणं हा देवर्षी नारदांचा सगळ्यात मोठा गुण आहे. प्रत्येकाच्या कल्याणाचंच करणं हा देवर्षी नारदांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. आणि ज्याप्रमाणे व्यक्तिमत्वांशी त्यांचा संबंध आहे त्याचप्रमाणे तत्वांशी सुद्धा त्यांचा संबंध आहे. देवर्षी नारदांचं वर्णन वेदातही आलं, देवर्षी नारदांचं वर्णन शास्त्रातही आलं, पुराणातही आलं, इतिहासातही आलं, संत वाङ्मयातही आलं. कोणतंच असं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात देवर्षी नारदांचं वर्णन आलेलं नाही. आणि म्हणून असं हे व्यक्तिमत्व ज्यावेळी भक्तीच्या संबंधानं काही लिहायला लागतं त्यावेळी भक्तीचा आणि नारदांचा काय संबंध आहे याचा थोडा विचार करावा लागतो. कलियुगाच्या प्रारंभी भक्तीची स्थिती अत्यंत दयनीय झाली होती.
इतकी दयनीय झाली. किती झाली सांगू? आज बांगलादेशातल्या हिंदूंची जी परिस्थिती झाली आहे ती भक्तीची परिस्थिती कलियुगाच्या प्रारंभी झाली होती. क्षीण झाली होती. कुठेही थारा मिळत नव्हता. शेवटी अशी अनाथपणे यमुनेच्या तीरावर बसली होती आपल्या पोरांना जवळ घेऊन. आणि त्यावेळी नारदांची आणि भक्तीची भेट झाली. आणि मग तिनं म्हणावं, नारदा भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथाग हरम परम. हे साधू महाराज, क्षणभर थांबा, माझ्या चिंतेचा नाश करा. तुमचं दर्शन प्रत्येकाला सगळ्या पापांचा नाश करणारं असं आहे. हे कोण म्हणतंय? हे भक्ती म्हणते, नारदांना म्हणते. आणि यानंतर मग देवर्षी नारदांना तिनं विचारलं की माझी अवस्था अशी का झाली. या पद्मपुराणात याचं वर्णन खूप विस्तारानं आलं. सगळा विस्तार करणार नाही, परंतु नारदांनी भक्तीची अवस्था पाहून भक्तीला धीर देण्याकरता 2-4 गोष्टी महत्त्वानं सांगितल्या. भक्ती, तू आता कलियुगात आहेस. कलियुगामध्ये तुझं मोठेपण आहे यात शंका नाही, पण कलियुगात बाकी मसाला खूप भरलेला आहे. त्यामुळे तुझ्यापर्यंत पोहोचणं अवघड जातं. तुझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर समाजाला, मनुष्याला खूप काही मिळतं, पण या युगात भयानकता खूप आहे. पण अशा युगात तुझी स्थापना करणं हे माझं कर्तव्य आहे. तुझी माझी जर भेट झाली आहे तर तुझी स्थापना प्रत्येकाच्या मनात करणं हे माझं कर्तव्य आहे. कलिना सदृश कोपी युगो नास्ति वरानने तस्मिंस्त्वां स्थापयिष्यामि गेहे गेहे जने जने अन्यधर्मांस् तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान् तदा नाहं हरेर्दासो लोके त्वां न प्रवर्तये. भक्ती आई, कलियुग सगळ्या दृष्टीनं वाईट आहे. पण जसं एखादा 72 खोडीचा घोडा असला, पण कंठी जर देवमन असला तर त्याला जाणता मनुष्य स्वीकारतो. का? देवमन कंठी आहे, त्याच्यामुळे सगळ्या बाजूनं उपयोगाचा आहे. त्याप्रमाणे कलियुगात 72 खोडी आहेत. एकही चांगली गोष्ट दिसत नाही. अस्ति हे को महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य भगवान श्रीकृष्णांच्या केवळ कीर्तनानं आसक्तीतून मुक्त होणं हे कलियुगातच घडतं, दुसरीकडे घडत नाही. म्हणून कलियुग महत्वाचं आहे. अशा या कलियुगामध्ये मी तुला, हे भक्ती, तुला सगळ्यांच्या अंतःकरणात स्थापन करीन. इतर सगळ्या कर्तव्यांचा निराश करून, तिरस्कार करून केवळ तुझीच स्थापना जोपर्यंत मी लोकांच्या मनात करत नाही तोपर्यंत मी श्रीहरीचा दास म्हणविणार नाही. ही प्रतिज्ञा देवर्षी नारदांनी केली होती. तिला आधार दिला होता. तिच्या 2 मुलांना पुन्हा पुनरुज्जीवित केलं होतं अनेक साधनांनी, आणि त्याद्वारा भक्तीच्या स्थापनेची प्रतिज्ञा करून देवर्षी नारद निघाले होते. देवर्षी नारदांनी या प्रतिज्ञेची पूर्ती सनकादिकांच्या कथेतून केली. पण गंमत अशी आहे, एक प्रसंग रूपानं तिची प्रतिष्ठा करणं हा एक भाग असतो, आणि पुढे चालून भविष्याच्या दृष्टीनं जी जी माणसं येतील
त्या प्रत्येकाच्या मनात जर भक्तीची स्थापना करायची असेल तर काही वाङ्मयाची निर्मिती करावी लागते, त्याशिवाय हे होत नाही. मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आपण पाहिले नाहीत. कुणी कुणी पाहिलेत का? नाही पाहिले. पण आपल्याला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज मनाला अनुभवायला मिळतात की नाही? एखादा अभंग ऐकला, तुकाराम महाराजच आपल्या मनाला स्पर्श करतात की नाही? एखादी ओवी ऐकली, ज्ञानेश्वर महाराज आपल्या हृदयाला स्पर्श करतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचा आपल्याशी जो संबंध आला तो कोणत्या रूपानं आला? तो वाङ्मयाच्या रूपानं आला, तो ज्ञानेश्वरीच्या रूपानं आला, तो गाथेच्या रूपानं आला, तो नाथ भागवताच्या रूपानं आला. याचप्रमाणे नारदांनी या भक्तीची प्रतिष्ठापना करण्याकरिता म्हणून या स्तोत्रांची याची सूत्रांची रचना केली. आणि या रचनांचा विचार करीत असताना प्रामुख्यानं पहिलं सूत्र आहे अथातो भक्तिं व्याख्यास्यामः. अथ शब्द, अथ अतः भक्तिं व्याख्यास्यामः, या 4 शब्दांचं हे सूत्र आहे. सूत्रांची गंमत असते बरं. सूत्र कशाला म्हणतात याबद्दलचं वर्णन शास्त्रकारांनी करून ठेवलं. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. शास्त्रकार म्हणतात सूत्र कशाला म्हणायचं? पहिली गोष्ट अल्पाक्षर असावं, ज्याच्यात कमी अक्षर आहेत. अल्पाक्षर असलं म्हणजे काम झालं, एवढ्यावर नाही काम होत. मग असंदिग्धम, अक्षरं कमी आहेत पण संदेह कोणताही राहिला नाही, त्याच्याबद्दलची शंका अजिबात राहत नाही. त्यानंतर सारवत, सगळ्यांचं सार ज्याच्यात आलेलं असतं. आणि विश्वतोमुखम म्हणजे सगळ्या बाजू ज्याच्यात आणलेल्या असतात. विश्वतोमुखता म्हणजे सगळ्या बाजू ज्याच्यात ग्रहण केलेल्या आहेत. सारवत आहे, विश्वतोमुख आहे. अस्तोभम, कोणत्याही प्रकारचा दोष ज्याच्यात राहिलेला नाही. आणि अनवद्यम, पूर्ण झालेलं जे आहे अशा प्रकारचं छोट्या अक्षरांचं, कमी अक्षरांचं असलेलं जे आहे त्याला सूत्र, जाणणारे सूत्र असं म्हणतात. ओम तत्सदिती सूत्रा केले सा कृपेचा सागर पांडुरंग. अशा प्रकारे देवर्षी नारदांनी जी रचना केलेली आहे ती रचना या कमी शब्दात केलेली आहे. अथ शब्द हा आनंतर्यार्थानं येतो. एकीकडे आरंभ या अर्थाने पण आहे, अधिकार या अर्थाने आहे आणि नंतर या अर्थाने सुद्धा आहे. अथ शब्दाची गंमत अशी आहे, हो, अथ शब्दाची गंमत अशी आहे, ब्रह्मदेवाच्या कंठातून सगळ्यात पहिल्यांदा जे 2 शब्द निघाले त्यात अथ शब्द आहे. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा कंठं भित्वा विनिर्यातौ तस्मान् मांगलिकाउभौ. ब्रह्मसूत्राच्या अगोदर जे आचार्यांचं वंदन होतं त्यात आलेला हा मंत्र आहे. ओंकार, ओम आणि अथ हे 2 शब्द असे आहेत की ज्या शब्दांचं निष्क्रमण ब्रह्मदेवांच्या मुखातून झालेलं आहे. आणि त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला हे 2 शब्द आलेले असल्यामुळे मंगलाचरणाच्या दृष्टीनं या शब्दांचा विचार होतो. किंबहुना मंगलाचरण करायचं म्हणून देवर्षी नारदांनी हा अथ शब्द मांडलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. मंगलाचरण का करायचं असतं?